आणि या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्याने काय होतं. जेने तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेने. भगवंताचं नाव घेतल्यानंतर सगळी बंधनं गळून पडतात. आणि तुम्ही या लोकातून गेलात तरी देहानं तुम्ही जाल, पण तुमच्या कार्यानं, तुमच्या विचारानं तुम्ही सतत संजीवन राहाल. हे संप्रदाय आपल्याला शिकवतो. हे संप्रदाय आपल्याला शिकवतो. अभंग जवळजवळ बऱ्याच जणांच्या ऐकण्यातला आहे, पाठातला आहे. साधा सरळ सोपा आहे. तसे तुकोबारायचे अभंग बऱ्याच लोकांना वाचल्यानंतर असं वाटतं की हे सरळ आहेत, सोपे आहेत. पण अभ्यासाअंती कळतं. माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार ते असं म्हणायचे की वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांनी जे काही साहित्य निर्माण केलं सर्व संतांनी, या संतांचं साहित्य म्हणजे कसं आहे माहिती आहे का. आज एखाद्या माणसानं कविता लिहिली तर उद्या ती लोक वाचतील की नाही मोठा प्रश्न आहे. काही लोकांचा आरोप सुद्धा आहे संप्रदायावर की महाराज आम्ही एवढ्या कविता लिहिल्या अजून लोक तेच वाचतात, आमचं वाचत नाही, असं म्हणतात सुद्धा लोक. पण खरं सांगू का, जसं एखाद्या माणसाने विहीर खोदावी, माझे आजोबा म्हणायचे एखाद्या माणसाने विहीर खोदावी, तो किती खोदतो, त्याची जेवढी ऐपत असेल तेवढी खोदतो. 4 परस 2 परस खोदतो, त्याला पाणी लागतं. बरं तेवढ्या 2 परसात त्याचं भागतंय, जेवढं भागायत होतं. पूर्वी लोकांचं कमीत भागायचं बरं का. मी खूप मराठी बोलतो, कमीत भागायचं पहिले. मग पुढची पिढी येते, ती म्हणते एवढ्यात काही जमत नाही. मग ते थोडं 2 परस अजून वाढवतात. विहीर बदलली का, विहीर तीच आहे, पण तिचा साठा वाढ. अजून नातू जन्माला येतो त्या माणसाचा, तोही आणखी खोल करतो. त्याच्या पुढे आणखी पिढी येते, ती म्हणते एवढे नाही जमेना. ते आडवे बोर, उभे बोर, सगळे बोर मारूनही बोर होतात, पण ते मारतच राहतात. फक्त मी म्हणतो अजून काही दिवसांनी आपण खालचा लावारच काढला नाही तर बरं होईल, कारण आपली कृपाच तेवढी आहे. पण वारकरी संप्रदाय आणि संत वाङ्मय, संत साहित्य हे असं आहे की तुम्ही तुकोबरायचा अभंग प्रत्येक माणूस वाचतो, वेगळा अर्थ त्याला सापडतो, वेगळे मोती त्याला सापडतात. जितकं जितकं तुम्ही चिंतन करत जाल, काहीतरी नवीन काहीतरी नवीन सापडतच राहतं. असं कधी झालं का हो, 1 वर्षापूर्वी आलेलं गाणं आज ऐकावंसं वाटत नाही, 10 वर्षापूर्वी आलेलं आज ऐकावंसं वाटत नाही. पण आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी लिहिलेले अभंग, ओव्या कधी वाटलं का तुम्हाला जुन्या झाल्या म्हणून? नाही. हे जे नित्य नूतनत्व आहे ते संत वाङ्मयाचं वैभव आहे. म्हणून हा जो तुकोबरायचा अभंग आहे, त्या अभंगात मी शिरतो आहे, प्रस्तावना करतो आहे. सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची आपल्या वारकरी परंपरेमध्ये अशी परंपरा आहे की पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, भगवंताच्या नामावर आपण बोलावं. म्हणून हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. बरं, या अभंगाची गंमत सांगतो. सत्य म्हणजे काय, खरं. साच म्हणजे काय, खरं. आणि खरं म्हणजे खरंच. बरं, तीनही शब्दाचे अर्थ एकच. नाम विठोबाचे बरे. जगामध्ये लोक एरवी कशालाही बरं म्हणतील, पण फक्त देवाचं नाम बरं आहे. आणि या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्याने काय होतं. जेने तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेने. भगवंताचं नाव घेतल्यानंतर सगळी बंधनं गळून पडतात. आणि तुम्ही या लोकातून गेलात तरी देहानं तुम्ही जाल, पण तुमच्या कार्यानं, तुमच्या विचारानं तुम्ही सतत संजीवन राहाल. हे संप्रदाय आपल्याला शिकवतो. हे संप्रदाय आपल्याला शिकवतो. आणि म्हणून फक्त साधा नियम सांगितला. देवाचं नाव तर आपण सगळेच घेतो. मी तर म्हणतो ज्ञानोबरायांचा हरिपाठ, नाथ महाराजांचा हरिपाठ, नाम सोडून दुसरं काही सांगतच नाही. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना, नामाचं महात्म्य. नाथ महाराजांचा हरिपाठ, हरी मुखी गाता हरपली चिंता. तसं पाहिलं तर शक्यतो करून सप्ताहाचा पहिला दिवस असेल आणि नामपर अभंग घेण्याची वेळ जर माझ्यावर आली, तर माझा आवडता भाग म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आणि एकनाथ महाराजांचा हरिपाठ. कोणताही अभंग उचलायचा नामपर आणि घ्यायचा, असं मी ठरवलंय अनेक वर्षापासून. पण आज का कोणास ठाऊक वाटला हा अभंग घ्यावा म्हणून घेतला. सुंदर अभंग आहे. फक्त भगवंताचं नाम घेताना अंतकरणामध्ये शुद्ध भाव जर असेल, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. जेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने. वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी साधना करतो, आयुष्यभर परमार्थ करतो,
तो वारकरी लोकांना साधा दिसतो, भोळा दिसतो. पण तुकोबाराय म्हणतात जेवढी माणसं जगामध्ये साधी दिसतात, भोळी दिसतात, पण वारकऱ्याला भोळं समजण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण वारकरी दिसायला जरी भोळा असला तरी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जेणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठाला आला